आणि आता उद्धव ठाकरेंच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी समोर येते। उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते। केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात मागणी केली असून मुंबईतल्या संथ गतीने होणाऱ्या मतदानाच्या संदर्भात केलेल्या आरोपांचं प्रकरण आहे। 20 मेला उद्धव ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी आता केली जाते। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्याला ते देतात। स्वप्नील, शुभम, उद्धव ठाकरे यांची आता पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे, कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत। 20 मे रोजी अंतिम टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यामध्ये म्हणजेच मतदान प्रक्रिया सुरू होती आणि याच मतदान प्रक्रियेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या एकूणच तयारीवरती निषेध आणि आक्षेप घेतला होता आणि तसेच ताशेरे ओढले होते, कठोर शब्दांमध्ये भाष्य सुद्धा केलं होतं। त्याचप्रमाणे कुठेतरी आरोप हा निवडणूक आयोगावरती केला होता की ते भाजपला कुठेतरी मदत करतायत का, अशा प्रकारचे आरोप केले होते। या विरोधातच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार केली होती आणि या तक्रारीची दखल आता कुठेतरी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा घेतली असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आदेश देण्यात आलेले आहेत। आता राज्य निवडणूक आयोग उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांवरती कशा प्रकारे आणि कोणत्या मुद्द्यांवरती नक्की कारवाई करतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावरती उद्धव ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष असेल। शुभम, स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।